संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 266 खासदारांनी शपथ घेतली। गुजरात, आसाम, मध्य प्रदेशसह 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 266 खासदारांनी शपथ घेतली। संसदेच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस। आज महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बंगालसह 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 278 खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडेल। आज इंडिया आघाडीच्या खासदारांची सकाळी 10 वाजता बैठक। लोकसभा अध्यक्षपदावर रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक असेल, ज्यामध्ये सभापती आणि उपसभापतींची निवड प्रक्रियेसंदर्भात रणनीती ठरवली जाईल। आज दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक। विधानसभा जागा वाटप आणि पुढच्या रणनीती संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होणार। लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर पहिल्यांदाच काँग्रेसची महत्त्वाची बैठक। आज रवींद्र वायकर लोकसभेमध्ये खासदारकीची शपथ घेणार। ठाकरे गट त्यांना शपथ घेऊ देणार का, याची उत्सुकता। राष्ट्रवादीतील आमदार आमच्यासोबत येण्यास इच्छुक, मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी वाटप पूर्ण झाल्यानंतर येऊ असं आमदारांकडून आश्वासन। शरद पवारांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार। एबीपी माझाला शरद पवारांची माहिती। तर अजित पवारांसोबत गेलेल्या सगळ्याच आमदारांना प्रवेशबंदी नाही, असंही शरद पवारांचं वक्तव्य। शरद पवारांचं वक्तव्य फक्त संभ्रम निर्माण करण्यासाठी। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। तर अजित पवारांसोबतचं कोणीच शरद पवारांकडे जायला तयार नसल्यानं त्यांनी आता नव्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली, असं मिटकरींचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या उपस्थितीत सह्याद्रीवर बैठक। गेल्या अधिवेशनात दिलेल्या आश्वासनासंदर्भात ही बैठक असल्याची माहिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून परदेश दौऱ्यावर जाण्याआधी मनसे नेत्यांना राज ठाकरेंच्या सूचना। सगळे नेते विधानसभा निहाय आढावा घेणार। जातीपातींचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रानं दूर ठेवलं पाहिजे। जातीपातीत विष कालवलं तर उत्तर प्रदेश, बिहार सारखा हिंसाचार महाराष्ट्रात सुरू होईल, राज ठाकरेंनी भीती व्यक्त केली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्ली दौऱ्यावर। भाजप श्रेष्ठींच्या भेटीसाठी दोन्ही नेते दिल्लीत। आदित्य ठाकरेंच्या मनसेवरील सुपारीबाज पक्ष टीकेवर प्रतिक्रिया देण्यास राज ठाकरेंचा नकार। पत्रकारांनी या संदर्भात प्रश्न विचारताच राज ठाकरेंनी प्रश्नाला बगल देत पुढचा प्रश्न विचारण्यास सांगितलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांना धमकीचे फोन। आम्ही धमकीला भीक घालत नाही, लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली। दिल्लीतल्या निवासस्थानी ही भेट झाली आहे। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केलं। काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानंच ठाकरे गटाला नाकी नऊ आणलेले आहेत आणि म्हणून ते बोंबाबोंब करतायत। शिवसेना आमदार संजय शिरसाटांचं राऊतांना प्रत्युत्तर। पालकमंत्री असताना पुण्यामध्ये ड्रग्जसारख्या घटना घडल्या नाहीत या मंत्री चंद्रकांत पाटलांच्या दाव्याचा भुजबळांकडून समाचार। विरोधक बोलले तर ठीक, पण बरोबरच्या लोकांनी बोललं तर कसं चालेल, भुजबळांचा चंद्रकांत पाटलांना सवाल। चंद्रकांत पाटलांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात पुण्यामध्ये अंमली पदार्थ, डान्स बार, पब्स, हप्ता वसुलीला उधाण। मिटकरींचा चंद्रकांत पाटलांवर आरोप। चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावरती टीका केली होती। पुणे ड्रग्ज प्रकरणातील 8 आरोपींना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी। सत्र न्यायालयाचे आदेश। काल समोर आलेल्या पुण्यातील ड्रग्ज प्रकरणानंतर लिक्विड लाऊंज हॉटेलविरोधात मनसे आक्रमक। हॉटेलच्या बाहेर मनसे विद्यार्थी सेनेचं आंदोलन। विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख आता ड्रग्ज आणि पब्सचं माहेरघर अशी होतीये आणि याला सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार। जयंत पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका। अभिनेते रमेश परदेसी पुणे ड्रग्ज प्रकरणात पुन्हा आक्रमक। ड्रग्ज घरापर्यंत यायची वाट पाहताय का? आम्ही पुणेकर म्हणून आपण काही करणार आहोत की नाही? फेसबुक पोस्टद्वारे संताप व्यक्त। आपण पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्या नाहीत असं सांगणाऱ्या चंद्रकांत दादांनी लक्षात घ्यावं,
जानेवारी ते मे 2023 या 5 महिन्यात राज्यात तब्बल 7,000 कोटींचे ड्रग्ज सापडलेत. रोहित पवारांचं ट्विट करत चंद्रकांत पाटलांना टोला. सतत घडणाऱ्या घटनांमुळे पुण्याचं नाव बदनाम होतंय. राज्य सरकारनं नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. पुणे ड्रग्ज प्रकरणावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका. पुणे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. आंबेगाव तालुक्यातील कळंब इथे अपघात प्रकरणी आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्या मयूर मोहिते याचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला. खेड उपजिल्हा न्यायालयामध्ये 24 तारखेला पुढची सुनावणी. मंत्रालय ते स्वारगेट अशा अटल सेतू मार्गे धावणाऱ्या एसटीच्या शिवनेरी बसला उत्तम प्रतिसाद. प्रवासाचा वेळ वाचत असल्यानं मंत्रालयात काम करणाऱ्यांची शिवनेरीला पसंती. आषाढी यात्रेसाठी गोपाळपूर परिसरात दर्शन रांगेसाठी 13 पत्राशेड उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात. या पत्राशेडमध्ये यंदा भाविकांसाठी चहा आणि नाश्त्यासह जेवणाचीही सोय. अकोल्यामध्ये एका बॅनरची मोठी चर्चा. अकोला महापालिकेतील सर्वात भ्रष्ट नेता कोण असे बॅनर शहरातील मध्यवर्ती चौकांमध्ये अज्ञाताकडून लावल्याची माहिती. भाजपमधल्या अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देऊ की कोण कोणाला जशास तसं प्रत्युत्तर देतं. 3-4 समाजाच्या जोरावर तुम्ही हवेत उडू नका. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवू. भरत गोगावलेंचा संजय राऊतांना निशाणा. जालन्यातील रायगव्हाण गावात ओबीसी नेते वगळता अन्य राजकीय नेत्यांना गावबंदी. गावामध्ये फलक लावला, मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी हा निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं. मनोज जरांगेंकडे पिस्तूलधारी असल्याचा छगन भुजबळांचा आरोप. वाळू माफिया आणि कोणते माफिया जरांगेंसोबत, भुजबळांचं जरांगेंना प्रत्युत्तर. आम्ही तलवारी काढा असं कुठे सांगितलं? प्रश्न विचारायला शिका, जागृत व्हायला शिका असं सांगण्यासाठी उदाहरणं दिली जातात. जरांगेंनी आता शाळेत जायला पाहिजे, छगन भुजबळांचं प्रत्युत्तर. मनोज जरांगे यांचे माजी सहकारी डॉक्टर रमेश तारक यांना मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं. मनोज जरांगेंच्या उपोषणाला विरोध केल्यानं काळं फासण्यात आल्याचा तारक यांचा आरोप. जालन्यामध्ये लक्ष्मण हाके यांच्या विरोधात निदर्शनं. मराठा आणि ओबीसींमध्ये दंगल घडवण्यासाठी हाके यांचं आंदोलन. जय भीम संघटनेचा आरोप. राज्यात लवकरच राईट टू हेल्थ कायदा येणार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती. स्वाईन फ्लूच्या चाचणीचे दर ठरवण्यासाठी समिती स्थापन. आरोग्य विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 12 जणांची समिती गठीत. ही समिती चाचणीचे दर निश्चित करेल आणि त्याप्रमाणे उपाययोजनाही सुचवेल. पंतप्रधानांसाठी फुटपाथ मोकळे करता, मग मुंबईकरांसाठी का नाही? फुटपाथवरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे ताशेरे. स्वच्छ आणि मोकळे फुटपाथ हा नागरिकांचा मूलभूत अधिकार, प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा मात्र अभाव, हायकोर्टानं सुनावलं. सोलापूरमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश आणि शालेय साहित्य न मिळाल्यानं ठाकरे गट आक्रमक. जालन्यामध्ये एसआरपीएफ पोलिसांची गेल्या 5 दिवसांपासून भरती प्रक्रिया सुरू. पावसामध्ये ही भरती प्रक्रिया घेण्यात आली. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांची मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात घोषणाबाजी. मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली नसल्यानं प्रकल्पग्रस्त आक्रमक. घोषणाबाजी करणारे पोलिसांच्या ताब्यात. भंडाऱ्यामध्ये जलपर्यटन प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी शासनाच्या वतीनं लावण्यात आलेल्या फलकावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव नसल्यानं आश्चर्य व्यक्त. मुख्यमंत्र्यांच्या भंडारा दौऱ्यादरम्यान महायुतीमध्ये दरी निर्माण. 547 कोटींच्या विकास कामाच्या भूमिपूजनाला भाजप नेत्यांना निमंत्रण नसल्याचा सुनील मेंढेंकडून गंभीर आरोप. भंडाऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा सभास्थळाकडे जात असताना युवक काँग्रेसनं काळे झेंडे दाखवले. भंडाऱ्याच्या जिल्हा परिषद चौकातली घटना. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. नागपूरमध्ये वारकऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. सुरगावमधील प्रस्तावित कत्तलखान्याविरोधात वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अनधिकृत बांधकामावर वसई विरार महापालिकेची कारवाई. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील बापाणे रेल्वे ब्रिजच्या बाजूला बांधण्यात आलेल्या इंडस्ट्रियल पत्राशेड आणि बीट बांधकामावर पालिकेनं बुलडोझर फिरवलं. अंधेरी पश्चिम लोखंडवाला बॅकरोड परिसरात जॉगर्स पार्कमधील अनधिकृत धार्मिक स्थळावर पालिकेकडून तोडक कारवाई करण्याचे हायकोर्टाचे आदेश.
भाडे करार संपल्यानंतरही भाडेकरू जागा सोडत नसल्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये वृद्ध दाम्पत्याचं अनोखं आंदोलन. भर पावसात घराबाहेर झोपत वृद्धाचं आंदोलन. महाराष्ट्र गुजरात सीमेवरच्या जंगलामध्ये हैदोस घालणारा लाकूड तस्कर पुष्पा वनविभागाच्या ताब्यात. गेल्या 10 वर्षांपासून पोलीस तपास करत होते. पुष्पाच्या साथीदारांचा शोध अजूनही सुरू आहे. जळगावमध्ये आमदार मंगेश चव्हाणांचे समर्थक आक्रमक जोडे मारत महाविकास आघाडीचे नेते किसन जोरवेकरांच्या पुतळ्याचं दहन केलं. आषाढी वारी आली तरी इंद्रायणी नदी फेसाळलेलीच. फेस कमी न झाल्यास एकही सत्ताधारी नेत्याला आळंदीत फिरकू देणार नाही. इंद्रायणी नदी संवर्धनासाठी झटणाऱ्या आंदोलकांचा इशारा. नवी मुंबईच्या एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमधील पाणी लाईन कापल्यानं माथाडी वर्ग आक्रमक. सोलापुरात अंगणवाडी सेविकांचं गाजर दाखवा आंदोलन. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याची मागणी. संकेश्वर बांदा मार्गावरील टोल नाक्याला आजरा परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध. आमच्याच जमिनी घेऊन टोल आकारण्याची कोणती वृत्ती, शेतकऱ्यांचा सवाल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.